घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे पुढच्या भागात तुम्हाला आता ऐश्वर्या आणि सारंगचे भांडणं झालेले दिसणार आहे. कारण ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशचे भांडणं लावले ना, आता तिच्यात आणि सारंगमध्ये भांडणं लागणार आहे. पण कसं, कशामुळे, कशासाठी, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 7 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. आणि आजच्या भागात काय बाबा, जानकी आणि ऋषिकेश खूपच रोमॅन्टिक झालेले दाखवलेत त्यांनी. पण बघत राहा, भारी दाखवलाय आजचा भाग सुद्धा. ऋषिकेश स्वतःला शिक्षा करून घेत असतो तेव्हा जानकी मध्ये पडते. ऋषिकेश तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, काय गरज होती, हात का मध्ये घातलास, तुला लागलं असतं ना. मग जानकी म्हणते, बघा ऋषिकेश, तुम्हाला सुद्धा वेदना झाल्या ना. प्रेक्षकांनो, हा 1 मिनिट मागचा भाग त्यांनी जवळजवळ दाखवलाय सुरुवातीला. जानकी म्हणत असते, ऋषिकेश, जसं तुम्हाला त्रास होतो ना तसा मलाही त्रास होतो. तुम्हाला काही लागलं सवरलं तर तुम्हाला वेदना होतात, तशा मलाही होतात. तुम्ही काय केलं ऋषिकेश, किती लागले हाताला, इथून पुढे लक्षात ठेवायचं. यापुढे तुम्ही स्वतःला काहीही इजा केलीत ना तर वळ माझ्या अंगावर उमटतील. जानकी आता ऋषिकेशच्या हाताला कुरवळत असते. ऋषिकेशला खूप अपराधी वाटतंय. जानकी म्हणत असते, का केलं ऋषिकेश असं. ऋषिकेश म्हणतोय, जानकी, माझा ना आज संताप संताप होतोय ग, काय करू, माझा स्वतःवर ताबाच राहिला नाही. जे काही झालं ते विसरून मी आपल्या खेळावरती फोकस करू शकलो असतो ग, पण नाही, मी माझा इगो मध्ये आणला. तू किती समजवत होतीस, मला माफी मागत होतीस, पण मी तुझं ऐकतच नव्हतो. आय एम सो सॉरी जानकी, माझं चुकलं ग. अगं, म्हणूनच तर आपण हा खेळ आणि हा पॉइंट गमावून बसलोय, हारलोय आपण आज. मी तुझ्यामुळे एक गुण गमावलो तर राग केला होता तुझ्यावर, आणि आज माझ्यामुळे आपण हाही राऊंड हारलो तर तू काहीच बोलत नाहीयेस जानकी मला. जानकी म्हणते, हे बघा ऋषिकेश, आपल्या दोघांमधल्या नात्यात संवाद, काळजी, प्रेम, आपल्या दोघांमधली ही काळजी हे कुठल्या गुणांवर अवलंबून नाहीये ऋषिकेश. झालं ते झालं, जाऊ द्या ना, सोडून द्या. पुढे जे त्यावर लक्ष देऊ, त्यावर लक्ष केंद्रित करू. हा गुण गेला तर हातातून जाऊ द्या, पण पुढची फेरी आहे ना, पुढच्या फेरीवर लक्ष केंद्रित करूया. आपण सगळे गुण मिळवू शकतो ऋषिकेश. आपण फक्त एकच फेरी हारलोय, पण आता ह्यातनं आपण मौल्यवान धडा शिकलोय ऋषिकेश. हे मात्र जानकीचं 100% खरं आहे प्रेक्षकांनो. जानकी आता ऋषिकेशचा हात हातात घेत म्हणते, हे बघा ऋषिकेश, आपण दोघं एक टीम आहोत. आपण वेगळे झालो तर सगळं गमावून बसू, आणि आता तेच आपण आता कोऑर्डिनेट करायचंय, एकत्र राहायचंय. आता आपण दोघं एकत्र असू ना ऋषिकेश तर अख्खं जग जिंकू. सकारात्मक विचार करा ऋषिकेश, आपण अख्खं जग जिंकू शकतो. ऋषिकेश म्हणतो, अगं पण आज जे गमावलं त्याचं काय. जानकी म्हणते, तुम्ही पुन्हा पुन्हा तोच विचार का करताय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, तसं नाही ग जानकी, पण आज मी जे काही वागलो ना त्यामुळे ना मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. मी खूप चुकीचं वागलोय ग. मला ना माझ्या या वागण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे बघ. आता दोघे जण असं बोलतच असतात तेव्हा तिथे ओवी येते आणि म्हणते, मी देते ना तुम्हा दोघांना शिक्षा. जानकी आणि ऋषिकेश जरा आश्चर्यचकित होतात. ओवी म्हणते, बाबा, आई, मी देणार आहे तुम्हाला शिक्षा. फक्त बाबांनाच नाही, ए आई, मी तुला सुद्धा शिक्षा देणार आहे बरं का. आता जानकी म्हणते, बरं, हरकत नाहीये, पण मला का शिक्षा देणार आहेस तू. मग ओवी म्हणते, कारण तुम्ही दोघं जण एका टीम मध्ये आहात ना, म्हणून. तुम्ही दोघं जण कोऑर्डिनेट केलं असतं तर आज ही वेळ आली नसती ना, हरलो नसतो आपण. मग जानकी म्हणते, बरं, आम्हाला मंजुरी शिक्षा. काय शिक्षा देणार आहे सांग. तर ओवीने फारच गोड शिक्षा दिलीये दोघांना. खरं सांगू का प्रेक्षकांनो, हे खूप ओव्हर वाटलंय पण. आता ओवी एक कापड आणते, ओढणी समथिंग, आणि म्हणते, तुम्हा दोघांना आता कोऑर्डिनेशनची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आमच्या शाळेत जी कॉम्पिटिशन होते ना तेव्हा आम्ही असंच खेळतो. चला चला, तुमचे हात पुढे करा. आता दोघांचे हात दोघे जण पुढे करतात तेव्हा ओवी म्हणते, दोघांनी एक एकच हात पुढे करा. दोघांनी आता विरुद्ध हात पुढे केलेले आहेत, म्हणजे जानकीने उजवा आणि ऋषिकेशने डावा. मग आता ओवी म्हणते, आई बाबा असं नाही हो, हे बघा बाबा, तुमचा लेफ्ट हँड आणि आई तुझा राईट हँड असा हँड दे. आणि ओवीने आता या दोघांचे हात एकमेकांना घट्ट बांधलेत. जानकी म्हणते, अगं ओवी, हा काय प्रकार आहे. ओवी म्हणते, आता असा हात बांधून तुम्हाला सगळी कामं करायची आहेत दिवसभरातली. ऋषिकेश म्हणतो, अगं म्हणजे काय. मग आता ओवी म्हणते, आई बाबा, हात नाही छोडना, साथ नाही छोडना. तर असे बांधलेत बघा ऋषिकेश आणि या जानकीचे हात ओवीने. म्हटलं ना मगाशी ओव्हर वाटलंय. आता हा सीन बघा, सारंग आणि ऐश्वर्याचा. मजा आली या सीन मध्ये. सारंगने ऐश्वर्यासाठी पिझ्झा मागवलेला असतो. आता तो आधी म्हणतो, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, डॅन टॅन. हे बघा ऐश्वर्या म्हणते, अगो बाई, पिझ्झा. सारंग, कसलं भारी. सारंग म्हणतो, तुम्हाला आवडतो ना ऐश्वर्या पिझ्झा. ऐश्वर्या अगदी तुटून पडलीये त्या पिझ्झावर आणि म्हणते, वाव राव सारंग, कसला मस्त पिझ्झा आहे.
थँक्यू थँक्यू थँक्यू, यम्मी आहे पिझ्झा. सारंग म्हणतो ऐश्वर्या तुमच्यासाठी काय पण, जिंकलो ना आपण, सेलिब्रेशन नको का व्हायला. सारंग स्वतःच्या हाताने पिझ्झा तिला एक घास खाऊ घालतो. सौमित्र आणि अवंतिका असे त्यांच्या समोर येऊन उभे आहेत. ऐश्वर्या डोळे लावून तो पिझ्झा खातीये आणि सारंगला म्हणते सो स्वीट सारंग. आता सारंग म्हणतो स्वीट, अरे मी तर तुम्हाला स्पायसी पिझ्झा मागवला होता. ऐश्वर्या म्हणते नाही हो, मी पिझ्झा बद्दल नाही बोलत आहे, तुमच्याबद्दल बोलतेय, तुम्ही खूप स्वीट आहात. सारंग आता लाजून लाल लाल झालाय. आता बघा ऐश्वर्याला कुठल्या तिच्या मैत्रिणीचा फोन आलाय. मग ऐश्वर्या तिला फोनवर म्हणत असते हो थँक्यू थँक्यू. सारंग म्हणतो कोणाचा फोन आहे. ऐश्वर्या म्हणते अहो माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, आपण जिंकलो ना तर अभिनंदन करायला फोन केलाय तिने. मग ऐश्वर्या तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते अगं आम्ही पुढच्या सगळ्या फेऱ्या जिंकणार आहोत. बोलता बोलता तिचं लक्ष सौमित्रकडे जातं आणि मग म्हणते कशी टोमणा मारून सौमित्रला अगं आमच्या समोर सगळे पाणी कम आहेत, बरं चल चल मी फोन ठेवते, पुढच्या फेरीची प्रॅक्टिस करते मी, आपण नंतर बोलूयात. पिझ्झा खाता खाता सौमित्रकडे बघून टोमणा मारता मारता आणि ते सगळं तिचं बोलणं चालू आहे फोनवर. असो आता बघा दोघे जण असे बघतायत तिच्याकडे. तर ऐश्वर्या म्हणते काय बघताय माझ्याकडे, पिझ्झा खायचा आहे का. सौमित्र हे घे हे घे हे घे, नाही तर उगाच माझ्या पोटात दुखायचं बाबा, घे घे. आता बघा सारंग म्हणतो घे ना दादा, अरे सगळ्यांसाठी आणलाय मी. आता सौमित्र आणि अवंतिका चिडलेल्या असतात. सौमित्र म्हणतो दुसऱ्याचे मार्क खाऊन पिझ्झा खायला तुम्हाला काही वाटत नाही का दोघांना. हा डायलॉग काय होता प्रेक्षकांनो. असो पण आता ही ऐश्वर्या म्हणते झाला यांचा लेक्चर सुरू. सौमित्र म्हणतो या पिझ्झा सोबत लाच पण विकून खाल्ली आहे का दोघांनी. सारंग म्हणतो दादा जरा शांत हो. सौमित्र म्हणतो काय दादा दादा, तू दादा म्हणतोस, मानतोस का मला दादा तू. सारंग पूर्वीचा सारंग मला भाऊ मानायचा, पण तू बदललायस रे, हे माकड करून ठेवलंय या ऐश्वर्याने तुझं. आता सारंग चिडतो बरं का प्रेक्षकांनो, मजा आली आहे या सीन मध्ये. सारंग म्हणतो हे दादा काही पण बोलू नको. आणि दादा मी तुम्हाला सांगितलं, आधी पण सांगितलं ना आता पण सांगतो, माझ्या बायकोला बोलायचं नाही बरं. अरे आज माझ्या बायकोमुळेच कळतंय मला कोण माझी माणसं आहे कोण परकी माणसं आहे. आणि दादा काय रे दादा कमाल आहे तुझी, आम्ही एवढी स्पर्धा जिंकलो तर आम्हाला अभिनंदन करायचं सोडून तू आम्हालाच खरी खोटी सुनावतोय का रे. ऐश्वर्या मस्त पिझ्झा खातीये बरं का प्रेक्षकांनो. सारंग जे काही बोलतोय ना ते बघून अवंतिका अवाक झालेली असते. आता सारंग असं बोलल्यानंतर हा सौमित्र चिडतो आणि म्हणतो अरे सारंग तू जर प्रामाणिकपणे ही स्पर्धा जिंकला असतास ना तर तुला डोक्यावर घेऊन मिरवलं असतं रे मी. सारंग आता पुन्हा रागाने बघतोय सौमित्रकडे. दोघांची तुतुमैमे भारी सुरू झाली आहे. आता ही ऐश्वर्या डोलत असते पिझ्झा खाता खाता आणि सौमित्र बोलतोय म्हणून जरा जास्तीच ओव्हर करतीये. सौमित्र म्हणतो अरे तू आज जे काही केलंयस ना सारंग, जे काही करून जिंकलायस ना तू आज, त्यामुळे माझ्या डोक्यात गेलायस तू सारंग. बाहेर जाऊन बघ जरा एकदा, अरे तुझ्या पाठीमागे लोक तुला काय बोलतायत ते. आता सारंग म्हणतो काय बोलताय रे, काय बोलताय. हेच ना की सारंगला एवढी सुंदर बायको कशी मिळाली. आता हा संबंध कुठून आला प्रेक्षकांनो. आता सारंग म्हणतो हाय माझं नशीब चांगलं, मिळाली मला सुंदर बायको. पण काय रे सौमित्र दादा तुला अशी सुंदर बायको मिळाली नाही म्हणून जळतोय का रे तू माझ्यावर. प्रेक्षकांनो आता सौमित्रने त्याला जे काही ऐकवलं त्यावर हे ऐकू याचा काही संबंध होता का सारंगचा. पण काहीच्या काही कुठल्या कुठे बोलतोय सारंग. सौमित्र म्हणतो शी किती चीप बोलतोयस रे तू, हिच्या सोबत राहून राहून तुझी भाषा या ऐश्वर्यासारखीच झाली आहे सारंग. अरे या ऐश्वर्याला जिला तू गळ्यातला ताईत बनवून फिरतोयस ना तो ताईत नाहीये बरं का सारंग, तो कुत्र्याचा पट्टा आहे लक्षात ठेव. सारंग आज तू या ऐश्वर्याच्या बोलण्यावरून भुंकतोयस माझ्यावर, उद्या तिने सांगितल्यावर तू मला चावशील सुद्धा. ऐश्वर्याला हे वाक्य आता खटकतं बरं का. तिला असं वाटतं सौमित्र आता सारंगचं माइंड डायव्हर्ट करेल. आता सारंग काही बोलणार तेवढ्यात लगे ऐश्वर्या म्हणते बस झाला आता. तो आता हातातला पिझ्झा बाजूला ठेवते आणि सौमित्र समोर येऊन म्हणते माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं, माझ्या नवऱ्याशी उद्धट बोललेलं मला अजिबात जाळणार नाहीये. ज्या घरात राहता ना तुम्ही त्या घराचा मालक आहे माझा नवरा. या घरात जर नीट राहायचं असेल ना तर ह्यांच्याशी शिस्तीत बोलायचं आणि इथे शिस्तीत राहायचं. आणि तुमचं जे जानकी आणि ऋषिकेश दादा आहेत ना ते जे भांडतायत ना आज, ते दोघं जण त्यांच्या दोघांमुळेच भांडतायत, आमच्या दोघांचा काही संबंध नाहीये याच्याशी. आता जेव्हा ऐश्वर्या बोलते ना तेव्हा सारंग लगली अवाक होऊन तिच्याकडे बघतोय. वा 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 ऐश्वर्याचं काही प्रेम आहे माझ्यावर असं कदाचित सारंगला वाटतंय.
ऐश्वर्या सौमित्र आणि अवंतिकाला म्हणत असते, जानकी आणि ऋषिकेश स्वतःमुळेच भांडतायत एकमेकांमध्ये. मग अवंतिका म्हणते, त्या दोघांमध्ये भांडणं कोणी लावली? ऐश्वर्या, तूच लावलीस ना. उगाच हा फालतूचा इनोसन्स मला दाखवू नकोस. अवंतिका सॉलिड बोलते या ऐश्वर्याला आणि म्हणते कशी की उगाच माझ्या समोर अशी इनोसंट बनायचा प्रयत्न पण करू नकोस. तू काय करतेस, काय वागतेस ते चांगलंच कळतं आम्हाला. मग ऐश्वर्या म्हणते, अवंतिका तू काय करतेस ना ते आम्हाला पण चांगलं माहितीये. लुजर कोणीकडची, नको तेव्हा वकिली करत सुटतेस ना. आज पण तेच करताय ना. नाही, तिथे स्पर्धेमध्ये तोंड शिवली होती का तुमची? समजवायचं असतं तुमच्या जानकी आणि ऋषिकेश दादाला, भांडू नका म्हणून. अरे जिंका, का नाही समजवलं तिथे स्पर्धेमध्ये? मग सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या होला हो लावतो बरं का. हो बरोबर बोलताय ऐश्वर्या. मग ऐश्वर्या म्हणते, उगा आमच्याशी उज्जत घालायची नाही चूक त्यांची आहे. सारंग म्हणतो, बरोबर बोलताय ऐश्वर्या. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तू कोण आलीस ग चुकांबद्दल बोलणारी? कारण तुझ्या चुकांचा पाढा वाचायला बसले ना मी तर माझा हा जन्म सुद्धा कमी पडणार आहे मला. मग सारंगला लगेच राग येतो. अवंतिका आता पुढे म्हणते, वहिनींना एकतर खोटा डाव टाकून फसवलंस आणि पुन्हा त्या दोघांमध्ये वाद घालवून आणलेस ना तू ऐश्वर्या. मग ऐश्वर्या म्हणते, चल घडवले वाद, काय करशील? चल खुल्ला सांगते मी, घडवले वाद, काय करणार आहे तू अवंतिका? अवंतिका सौमित्रकडे बघतीये, सौमित्र अवंतिकाकडे बघतोय. ऐश्वर्याचा किती माज आहे, बाप रे बाप. प्रेक्षकांना आपण इथे मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतो बरं का. जे काही मालिकेत झालंय ते अगदी खरं समोर मांडतोय. तर पुढे बघा, ऐश्वर्या म्हणते, करते मी, मला जे वाटेल ते करते. तुम्ही शहाणे व्हा ना, तुम्हाला अक्कल नाहीये का? तुम्हाला कसं वागायचं ते कळत नाही का तुम्हाला? मग आता अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तुला तर मी. आता सौमित्र म्हणतो, जाऊ दे अवंतिका, या बाईशी बोलू नकोस, तिच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं. आता सौमित्राला असं वाटतं की आपल्या भावाशी 2 शब्द बोलावं. तो म्हणतो, सारंग माझा ऐक, हे बघ बेटा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून सुद्धा तू पूर्वीचा सारंग होऊ शकतोस, वेळी सुधर. आता सारंग बघा डोक्यावर पडलाय. सौमित्र बिचारा एवढा प्रेमाने सांगतोय तर सारंग म्हणतो कसा, काय चाललं रे तुझं दादा? हिचं ऐकू नको, हिच्याशी बोलू नको, काय लावलंय रे तू? हिचं बोलणं मनावर घेऊ नको. अरे बायको आहे ती माझी आणि तिचंच ऐकणार ना मी. तू नाही ऐकत का तुझ्या बायकोचं? अरे तुझ्या बायकोच ऐकून लग्नातून पळून गेला होतास ना तू. अरे देवा, केवढा मोठा टोमणा मारला बघा सारंगने. सौमित्र आता ऐश्वर्याकडे बघतो बरं का. ऐश्वर्या त्याच्याकडे बघून हसायला लागते मोठ्याने. सारंग म्हणतो, बोल ना, आता का तोंड बंद झालं रे तुझं दादा? अवंतिकाला पण राग आलाय आता सारंगचा. सारंग म्हणतो कसा पुढे सौमित्रला, दादा तू मोठा भाऊ आहेस माझा, पण मी आता लहान राहिलेला नाहीये. काय करायचं काय नाही करायचं ते माझं मी ठरवीन. सौमित्राला कळतंय की हा आता मोठ्या दरीमध्ये पडणार आहे. पण आता ऐश्वर्या बघा खूप खुश होते सारंगवर आणि म्हणते कशी, ऐकलं का भाऊजी, माझा नवरा काय म्हणाला तुम्हाला? कळलं ना? चला निघा आता तुम्ही वरती, चला. आता हकलल्यासारखं करते बरं का. अवंतिकाला रागच येतोय. आता मात्र ही ऐश्वर्या म्हणते कशी, कोर्ट इज ॲडजर्न असं ते म्हणतात ना कोर्टामध्ये, तसं त्या दोघांना म्हणते आणि म्हणते कशी, नाही जायचंय का तुम्हाला? नका जाऊ, टेन्शन नॉट. चला सारंग, आपण पिझ्झा घेऊन आपल्या खोलीत जाऊया. यांच्याशी बोलण्यात सगळा पिझ्झा गार झाला बघा आपला. आता काय मज्जाच येणार नाही बघा पिझ्झा खायला. सारंग म्हणतो, ऐश्वर्या कशाला काळजी करताय, मी नवीन मागवतो ना तुम्हाला पिझ्झा. चला मी मागवतो. ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या खोलीत जाताना उगाच बडबड करताय, मागवा बरं पिझ्झा, काहीतरी आपलं फालतू. पण सारंग ऐश्वर्याला विचारत असतो मुद्दाम पायरीवरून जाता कुठला पिझ्झा मागवू ऐश्वर्या? आता हे दोघे जण वर गेलेत, ऐश्वर्या आणि सारंग. सौमित्र म्हणतो अवंतिकाला, हा सारंग कंप्लीट हातात न गेलाय ग अवंतिका. अवंतिका म्हणते, आता काय दोघे जण पिझ्झा खात बसले असतील, उद्या काय चिटिंग करायची आहे त्याचा प्लॅन करत. सौमित्र म्हणतो, करू देत ग त्यांना, काय करायचं ते करू देत, पण मला दादा वहिनीचं टेन्शन आलंय ग. त्या दोघांमधलं भांडण मिटलं असेल ना ग अवंतिका? आता या दोघांना जे वाटतंय त्याच्या उलट चाललंय त्या जानकी आणि ऋषिकेश. इथून पुढे ना प्रेक्षकांनो त्यांनी कमीत कमी 10 मिनिटं गाणं दाखवलंय. आता जानकी आणि ऋषिकेशला ओवीने शिक्षा दिलीये, ते हातात हात घातलेत, त्यांचे रुमालाने बांधलेत, त्यामुळे हे दोघेही आता रोमॅन्टिक होऊन एकमेकांसोबत गाणं म्हणतात. आता ते गाणं त्यांनी ऐकवलंय, साथ दे तू मला. आता ते अलगद वाऱ्यावर फिरते ते गाणं खूप भारी वाटलंय प्रेक्षकांनो. आता त्या जानकीची बट अशी तो एका हाताने सरकवतोय, दोघे जण अंथरुण
पांघरुणं टाकतायत एका हाताने, ओवी आहेच आहे त्यांच्यासोबत धिंगाणा मस्ती करायला. ओवी त्यांच्या कामात त्यांना हळूहळू मदत करते. उशीचे खोळे पण घालतायत ते एका हाताने. दिस इज टू मच. आता त्यांना हे सगळं करताना फार मजा येते आणि इथे बॅकग्राऊंडला तुम्ही गाणं ऐकतायत बरं का प्रेक्षकांनो. आता टीव्हीवर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला दिसेलच, एकाच हाताने भाजी पण निवडताय, आता स्वयंपाक पण एकेका हाताने करताय. म्हणजे ऋषिकेशचा एक हात आणि जानकीचा एक हात, पोळ्या पण एका हाताने केलाय. प्रेक्षकांनो करून बघा, असं जमणारच नाही कोणाला. ओव्हर दाखवलं म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं तुम्हाला की हे जरा ओव्हर वाटतंय. आता पोळी भाजतोय ऋषिकेश डाव्या हाताने, जानकी पोळीला तूप लावते, ओवीने मस्त गरम गरम पोळी घेतलीये. बापरे, आता ती पोळी पाहून मलाही भूक लागली गड्या. जाऊ द्या आता, मी थोड्या वेळाने जेवेलच. मग आता बघा जानकी आणि ऋषिकेश खूप मज्जा करतायत असं त्यांनी दाखवलंय. तिकडे बिचारे सौमित्र अवंतिका टेन्शन मध्ये आणि ऋषिकेश जानकी रोमॅन्टिक मूड मध्ये. आता ही ओवी पोळी खाते तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो कशी झाली भाजी पोळी. मग ओवी म्हणते वाय बाबा कमाल झालीये, आणि भाजीपोळीपेक्षाही तुमचं कोऑर्डिनेशन कमाल झालंय. बरं चला, आता तुमची शिक्षा संपली. मग जानकी आणि ऋषिकेश म्हणतात नाही नाही नको नको, राहू दे अजून शिक्षा. ऋषिकेश म्हणतो राहू दे, अशीच शिक्षा राहू दे आम्हाला. ओवी म्हणते करा तुमच्या मनासारखं वाटेल ते, माझ्या मनाचं तर कोणी ऐकत नाही बाबा. आता बघा प्रेक्षकांना पोरं कसे फायदा घेतात. आता या ओवीने लगेच चान्स मारलाय बरं का. आता जानकी तिला म्हणते तुझं काय ग, काय झालं. ओवी आता लगेच रुसून बसते बरं का. जानकी म्हणते ए काय ग, माझ्या मनाचं म्हणजे काय, जे काय चाललंय ते तुझ्या मनाप्रमाणे चाललंय, अजून काय पाहिजे तुला. जानकी आणि ऋषिकेश म्हणतात कधीपासून आम्ही तुझंच ऐकतोय. मग जानकी म्हणते काय हवंय तुला बेटा, तुला जे हवंय ना ते सगळं दिल मी तुला. मग आता ओवी हळूच म्हणते आईस्क्रीम पाहिजे मला. जानकी म्हणते काय काय म्हणालीस. मग ओवी मोठ्याने म्हणते अगं आईस्क्रीम पाहिजे मला, आईस्क्रीम. जानकी म्हणते बाई मला नाही ऐकू येते, काय म्हणतेस तू. जानकी मुद्दाम करते बरं का. आता ओवी म्हणते अगं आईस्क्रीम म्हणते ना, आईस्क्रीम. आता जानकी म्हणते अगं बाई मला कळतच नाहीये काय बोलते हो ओवी. मग ऋषिकेश तिच्या कानात जोरात ओरडतो आईस्क्रीम पाहिजे तिला. जानकी म्हणते काय हे ऋषिकेश, केवढ्यानं ओरडलात तुम्ही, काय तुमचं. आता जानकी म्हणते ए नाही ओवी, तुला आईस्क्रीम वगैरे काही नाही, सर्दी खोकल्याची साथ आली आहे, तुला काही आईस्क्रीम मिळणार नाहीये. ओवी म्हणते आई तू काय चिटिंग करते ग, आता तू बोललीस ना काय हवंय तुला, म्हणूनच सांगते ना मी, माझ्या मनाचं कोणी ऐकतच नाही. आता जानकी म्हणते काही आईस्क्रीम फिस्क्रीम मिळणार नाही तुला. ओवी पुढे रुसून बसते. ऋषिकेश म्हणतो ए ओवी तू आईचं नको ऐकू, माझं पाकिट घे आणि त्यातनं पैसे घे आईस्क्रीम साठी. ओवी पटकन उठते आता पाकिट घ्या. ओवी पाकिटातनं पैसे घेते आणि ऋषिकेशला म्हणते थँक्यू बाबा, आई तुला व्हॅनिला आणि बाबा तुम्हाला चोको चिप्स ना. आणि आता दोघांची पप्पी घेते आणि तिथून निघून जाते. आता जानकी म्हणते काय हे ओवी. आता ऋषिकेश म्हणतो सावकाश बेटा, सांभाळून जा लवकर ये. आता जानकी म्हणते काय हे ऋषिकेश, अहो सर्दी खोकल्याची साथ चालू आहे ना. ऋषिकेश म्हणतो अगं बायको चिडू नकोस ना, अगं थोडेसे क्षण आपल्याला मिळावेत ना, म्हणून ओवीला थोड्या वेळ बाहेर पाठवलं मी. जानकी मग गोड हसते आणि ऋषिकेशच्या खांद्यावर डोकं ठेवते. आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं मॅडम, हसताय का. जानकी म्हणते काही नाही हो, मला ना आपली सप्तपदी आठवली. ऋषिकेश म्हणतो अच्छा. मग जानकी म्हणते हो ना, आपल्या एकमेकांचा हात आपण असं घट्ट धरून 7 फेरे घेतले होते ना आपण, मला ते सगळं आठवलं. असाच हात आता आयुष्यभर आपण घट्ट धरून ठेवायचा ऋषिकेश, कधी सोडायचा नाहीये. आणि हात नाही छोडना, साथ नाही छोडना, लक्षात आहे ना तुमच्या. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघताय बोलताय. मग जानकी म्हणते आता सोडू द्या ना मला ही गाठ, मला भांडी घासायची आहे ऋषिकेश, ओटा आवरायचा आहे. ऋषिकेश म्हणतो ए जानकी एक गोष्ट बाकी आहे अजून. जानकी म्हणते आता काय बाकी आहे. ऋषिकेश म्हणतो चल सांगतो तुला. आणि दोघे जण उरलेला डान्स पूर्ण करतात. या दोघांमधलं प्रेम आणि कोऑर्डिनेशन खरंच कौतुकास्पद आहे. प्रेक्षकांनो अप्रतिम ऍक्टिंग करतात हे दोघे जण. आता त्यांनी ना त्या गाण्याचं पुढचं कडवं ऐकवलंय जे इतकं अप्रतिम वाटतंय आणि त्यांनी डान्स पण सुरेख केलाय जानकी ऋषिकेशने, खूपच सुंदर. आता ते सगळं त्यांचा डान्स वगैरे कम्प्लीट झालाय फायनली आणि सगळं हसी खुशी झालंय. या दोघांतलं प्रेम कोऑर्डिनेशन सगळं पुन्हा परत आलंय.
त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश आता नव्या जोमाने ही पुढची स्पर्धा खेळणार यात शंका नाही. आणि अशा पद्धतीने साथ दे तू मला हे गाणं जर तुम्हाला आज बघायचं ऐकायचं असेल, ऋषिकेश जानकीचा डान्स, तर टीव्हीवर आज नक्की बघा. घरोघरी मातीच्या चुली. तर पुढे बघा, स्पर्धेचा दिवस उजाडलाय. गावातले काही लोक चर्चा करतायत गुलाब आणि या सगुणाजवळ की ती ऐश्वर्या आता जिंकली तर कसं होईल, आपलं शेतकरी हितकरी ऍप मागे पडेल वगैरे वगैरे. मग सगुणा आणि गुलाब त्यांना सांगतात की असं काही होणार नाही, जानकी आणि ऋषिकेश दादा असं काही होऊच देणार नाही, ते दोघं स्पर्धा जिंकतील, तुम्ही काही काळजी करू नका, ती ऐश्वर्या काही करू शकणार नाही, असे यांची एक चर्चा दाखवली आहे. गावातल्या लोकांना वाटतंय ऐश्वर्या आणि सारंगकडे गुण जास्ती आहे त्यामुळे ती जिंकेल. पण मग सगुणा म्हणते अहो जे झालं ते झालं, पण आता दादा आणि वहिनीच जिंकणार आहेत. ऋषिकेश आणि जानकी वहिनी कमाल दाखवतीलच. बघा तुम्ही, सगळे गावकरी या दोघांसाठी आता प्रार्थना करतायत. पुढे बघा, सौ आणि श्रीची स्पर्धा सुरू झाली आहे. आता अंशुमन विचारे आलेत अँकरिंग करायला. भारी करतात ना ते अँकरिंग, मी सुद्धा प्रयत्न करते थोडं थोडं अँकरिंग करायचं. आता हा शेवटचा सीन आहे बरं का प्रेक्षकांनो मालिकेतला. आणि कोणी कोणी चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढे बघायला मजा येणार आहे मालिका. आता आवडला असेल रिव्ह्यू तर एखादा लाईक नक्की करा. मला खूप आवडतं तुम्ही लाईक आणि कमेंट केल्या की. तर पुढे बघा, अंशुमन आता सगळ्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात मुळशीमध्ये थंडी आणि या स्पर्धेची उत्सुकता आता वाढत चालली आहे. जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र, ऐश्वर्या सगळे स्पर्धक तिथे आलेले आहेत. अंशुमननी आता सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचून दाखवल्या स्पर्धकांसाठी. 6 नंबरची जोडी म्हणजे ऋषिकेश जानकीसाठी कमेंट आली आहे की तुम्ही कोऑर्डिनेशन खूप बॅड केलं. आता हे ऐकल्यावर थोडं जानकीला वाईट वाटलं. जानकी आणि ऋषिकेशला खूप कमेंट्स आहेत की तुम्ही दोघांनी एकत्र खेळावं वगैरे वगैरे. तर आता अंशुमन म्हणतात चला आता सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करा आणि जोमाने हा खेळ खेळा. सगळेजण टाळ्या वाजवतायत. आता पुढची कमेंट बघा, सौमित्र आणि अवंतिकाला कमेंट आली आहे की या स्पर्धेमधली सगळ्यात क्यूटेस्ट जोडी आहे सौमित्र आणि अवंतिका. आता पुढची कमेंट, ऐश्वर्याला काही दम धरवत नाही, ती म्हणते आमच्यासाठी काय कमेंट आहे वाचा ना. मग अंशुमन तिचा पोपट करतात आणि म्हणतात अहो मॅडम सगळ्यांसाठी कमेंट आहेत, पण सगळ्यांच्या कमेंट वाचत बसलो तर खेळ कधी खेळणार. मग सगळेजण ऐश्वर्याला हसायला लागतात, बिचारी ऐश्वर्या आणि सारंग. मग आता अंशुमन म्हणतात बरं चला आता चौथी जी फेरी आहे ना यामध्ये जरा छोटे मोठे टास्क आहेत, आता ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. काळजी करू नका, कशाला टेन्शन घेताय, अहो तुमची श्री आणि सौ सोबत. इथे अंशुमननी गाणं म्हणलंय तू चाल गड्या तुला रे कशाला भीती वगैरे वगैरे, ते गाणं म्हणलंय त्यांनी आणि सगळ्या स्पर्धकांना मोटिवेट केलंय आणि स्पर्धेचं पुढचं स्वरूप सांगितलंय. आता पुढची स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एकमेकांचे पाय बांधून चालायचे. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याने मारलाय डोक्याला हात, पण आता ऋषिकेश जानकी मात्र जोमात आहेत. आता मजा येणार आहे पुढे बघायला प्रेक्षकांनो, कारण पुढच्या भागाचा जो प्रोमो आहे ना त्यांनी जबरदस्त दाखवलाय. आता बऱ्याच स्पर्धा रंगलाय. तुम्ही ते बघता ना टीव्हीवर, असं बॉल फेकायचा बादलीमध्ये, अशी सापशिडी खेळायची, अशा खूप स्पर्धा आहेत. मग आता ऋषिकेश जानकी ठरवतात एकमेकांच्या साथीने ही स्पर्धा खेळायची. दोघंही आता रोमॅन्टिक झालेत, त्यामुळे आता खेळामध्ये काय काय दाखवतात हे आता बघत राहा. त्यासाठी आता या ऐश्वर्याने मात्र सारंगला चालता चालता बदकन पाडलंय, म्हणजे हिला काही करून गेम जिंकायचा म्हणून ही पुढे पुढे चाललेली असते. सारंग आपला मागच राहतो आणि पडतो खाली, पण आता सगळेजण त्याला हसतात ना. ऋषिकेश आणि जानकीसाठी मात्र वाईटातून चांगलं झालंय. आता एक स्पर्धा हरल्यामुळे ते पुढची स्पर्धा आणखी जोमाने आणि ताकदीने लढतायत, त्यामुळे मजा येणारे प्रेक्षकांनो. वाईटातून चांगलं होतात ना ते असं. तर बघूयात उद्याच्या भागात काय घडतंय, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, आणि कसा वाटला भाग मला आवर्जून कमेंट करून सांगत जा, आणि जमलं तर आपल्या या एपिसोडच्या रिव्ह्यूला एखादा लाईक नक्की करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.